असं कसं झालं? मी डोळे मिटले, नंबर मनात ठेवला आणि हा समोर आला. असं कसं शक्य आहे? नाही नाही नाही, हा निव्वळ योगायोग आहे. ती श्रद्धा पण वेडी आणि मी पण. शंभू महादेवाने दिलेला कौल बरोबरच होता. हिच्या पण मनात माझ्याबद्दल फिलिंग्स आहेत वाटतं, म्हणून तर माझ्याकडे अशी बघते. ये बात. शिवा, हीच ती वेळ, हाच तो क्षण. सांगून टाकेल तुझ्या मनातलं. नाही, नको, लगेच नको. लगेच उतावळेपणा बरा नाही. काय काय झालं हसायला? अरे काही नाही, सहजच हसत होते. बरं, प्रिन्स सरांनी सांगितलेलं काम केलंस का? हो, हे काय, हे त्या बिल्डरचे सगळे अकाउंट डिटेल्स आणलेत मी. हां, हे तू तुझ्या लॅपटॉप मध्ये अपडेट कर. सॉरी, काय चाललंय? काय टक्कर टक्कर खेळत आहे? नाही बहिणी साहेब, हे पेपर पडले खाली, ते गोळा करत होतो. बर, प्रिन्स सरकारांनी सांगितलेलं काम झालंय? हो, हे तेच पेपर आहेत. हे बघा, तेच देत होतो. अच्छा. शक्ती, तू ठीक आहेस ना? हो, मी ठीक आहे. नाही, चेहऱ्यावरून वाटत नाहीये तसं. तू एक काम कर, लॅपटॉप घे आणि घरीच जाऊन काम कर. नाही हो मॅडम, कालच्या जागरणामुळे तुझी रात्रीची झोप झाली नसेल, सो तू जरा आराम कर. घरी जाशील, आरामही करशील आणि कामही, नाही का? नको मॅडम, मी इथेच बसून लॅपटॉपवर काम करते. शक्ती बाळा, ऐक थोडं माझं. आज तसे खूप लोड नाहीये कामाचं, सो घरी जाऊन तू करू शकतेस काम. शिवा. हो वहिनी सर. कळालं असेलच काय करायचंय, नाही का? हो. जा 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 जा. आराम कर. व्यवस्थित सोड दिला. हो. क्या बात है ब्रो. येस येस वस्त्रा, हे कपडे ना माझ्या श्रद्धुनीला लई आवडणार. हा टी शर्टचा कलर आहे ना, असा ड्रेस पण आहे तिच्याकडे. ती लई खुश होणार वस्त्रा. चला मस्त रेडी होऊया. येस 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 येस. हा 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 हो वस्त्रा. अरे वस्त्रा, तुझ्यासारख्या हँडसम मुलाला कुठली मुलगी नाही बोलणार. काय दादा, आज कुणाच लगीन वगैरे लावायला चाललात की काय? अरे गण्या बाबा, लगीन लावायला नाही रे, लगीन जुळवायला चाललोय. म्हणजे? अरे म्हणजे हे बघ, ते जरा खाजगी आहे, ते मी तुला नंतर सांगेन बरं का. पण आजचा दिवस माझ्या आयुष्यात लय महत्वाचा आहे ब्रो. माझ्या मनात जे आहे ना तसंच होऊ दे, एवढीच इच्छा आहे बस. म्हणजे जरा उलगडून सांगा ना. अरे ब्रो, तुला नंतर उलगडून सांगतो ना. आता मी जातोय ना, ते काम महत्वाचं आहे. झालं ना की तुला नक्की सांगतो. हा दादा, कोडबारी.
धुवून टाक. हात नको लावू त्याला, कळत नाही नवीन आहे. सॉरी हो दादा. ओके ब्रो, नो मेन्शन. कसा दिसतोय मी? अरे सगळी तयारी केली कालपासून, माहिती का? काहीतरी विसरलो यार, सकाळी आठवलं होतं मला. हे गाण्या दादा काय शोधताय? अरे गाण्या, ये आपल्या दुकानात शेंट आहे का रे? नाही हो दादा. नाही. मी एक काम करतो, बाजारात जातो ना, घेऊन येतो बरं का. हा हे गाण्या, या शीटवर कुणाला बसवू नको, नाही याच्यावर काहीतरी उडेल बरं का. त्या शीटवर बसवून काय करायचंय ते करते कस्टमर बरोबर. हा बर. आलो आलो, लगेच जाऊन येतो. हा दादाला एवढं खुश कधीच बघितलं नाही. नेमके गेले कुठं? जाऊ दे. मस्त रे, ए मस्त. का रे गाण्या, मस्त रे कुठे? दादा शेण घ्यायला गेलेत. शेंट घ्यायला गेले? अरे हा सलूनचा धंदा बंद करून काय शेंटचा धंदा सुरू करतो का काय तो दादा? अहो नाही हो, दादा स्वतःसाठी शेण घ्यायला गेले. अच्छा. हे वस्त्राचे कपडे आहेत ना? डोंट टच, डोंट टच. का? दादा बोलले कोणाला हात नको लावू देऊ म्हणून. अच्छा, असं बोलला काय तुझा दादा? मग हे इथे का लटकवलेत? दादा कुठल्या तरी महत्वाच्या कामाला जाणारी हा कोट घालून, आणि आज कोणाचं तरी लग्न पण जुळवणार आहेत म्हणे. त्यांच्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे बोलले. हा पण हे पण बोलले की कोणाचं तरी लगीन जुळवायला जाणार आहे. लग्न जुळवायला चाललंय काय? हा नक्कीच श्रद्धाला प्रेमाची कबुली द्यायला चाललाय. वस्त्र्या, मी बघतोच तू तिला कसा आय लव्ह यू बोलतोस ते. चल मी आलो. थँक्यू. बाय. अयो शक्ती, शिवा, तुम्ही आज लवकर आलात ऑफिसमधून? ऑफिसला सुट्टी काय? नाही ते नाही अम्मा, आज वर्क फ्रॉम होम आहे. अच्छा अच्छा. चला अम्मा येतो. अयो हे काय, दारातूनच निघालास? आता आलाच आहेस तर जेवूनच जा. मस्त शेवग्याच्या शेंगाची भाजी केली आहे बघ. नाही नको अम्मा, मी नंतर येतो ना पुन्हा कधीतरी खायला. अयो मी आता नंतर कधी शेवग्याच्या शेंगाची भाजी करीन माहित नाही मला. आता आलाच आहेस तर जेवून जा. हे बघ, आता गाडी बाजूला लाव आणि चल. आता घरी जाऊन तू कधी बनवणार, कधी खाणार? त्यापेक्षा इथे आलाच आहेस तर जेवून जा बघ. हा, आणि नानांसाठी पण मी डबा भरून देते हा जेवणाचा. त्यांच्या जेवणाची काळजी नको करूस हा. चल. अहो नको अम्मा. हे बघा शिवा, आता नन्नाचा पाडा लावू नकोस हा. चल बोलते ना. अरे अम्मा एवढं म्हणते तर चल ना जेवायला. अम्मा आपण एक काम करूयात, आपण आज जाऊयात. याला यायचं असेल तर येईल. यायचं असेल तर येईल म्हणजे त्याला यायलाच पाहिजे. चल तू. अहो चल उतर. चल म्हटलं ना. बरोबर उतरतो. हा रेडिओ कधी चालू होणार आहे कोणास ठाऊक. अरे हो रे चालू. ये ये ये. चला पटापट बसून घ्या तुम्ही, मी ताटं वाढते आता. अरे शिवा, तुम्ही दुपारचे झाले काय? सुट्टी घेतली की काय? नाही म्हणजे तब्येत बरी आहे ना? नाही तब्येत बरी अप्पा. ते शक्तीला वर्क फ्रॉम होम सांगितले. काय काल ते जागरण झालं ना रात्री, म्हणून वहिनी साहेबांनी शक्तीला सांगितलं की घरून काम करा. खरंच किती भले आहेत नाही भद्रावती मॅडम. आजकाल कामाच्या ठिकाणी एवढी सूट कोण देत? हो खरंच भली माणसं आहेत निखारगी. बरं झालं शिवा तू जेवाच्या वेळेला आला. अरे आज विजयालक्ष्मीने शेवग्याच्या शेंगाची भाजी केली आहे. केव्हापासून भाजीचा वास घरात दरवळतोय.
असं वाटतं कधी एकदा जेवतोय. हे विजयलक्ष्मी, आता आहे ना भूक सुचवत नाही ग, पटकन जेवायला वाढ. ठीक आहे, मी वाढते जेवायला. शक्ती, शिवा तुम्ही हात धुवून घ्या. शक्ती, तू शिवाला जरा हातावर पाणी दे बघू बाहेर. मी जेवणाचं बघते. हा आलो. हो ये. काय झालं? हा? लक्ष कुठे आहे तुझं? हातांकडे लक्ष दे ना. हा म्हणजे चेहऱ्यावर काही सिनेमा लागलाय? हे लवकर करणार आहे. हात धुतोस का हत्ती धुतोस? मलाही धुवायचंय. अरे माझ्या हातावर पाणी घाललं. सॉरी. झाले का हात धुवून? किती वेळ हात धुतोय काय माहिती. लवकर आवरा. हा हा शिवा घे, हात पुस. बस शिवा, दे मॅगल. घ्या गरमागरम शेवग्याच्या शेंगाची भाजी आणि चपाती आणि सोबतीला सांबार भात. कधीपासून शेवग्याच्या शेंगाची भाजी मला खुणवत होती. फायनली शेवग्याच्या शेंगाची भाजी ताटात बघितली आणि मन प्रसन्न झालं बघ. तुला सांगतो शिवा, या शेवग्याच्या शेंगाच्या भाजीचं आणि माझं वेगळंच कनेक्शन आहे बघ. अच्छा, म्हणजे कसं काय आहे शिवा, ज्या वेळेला विजयलक्ष्मीला पहिल्यांदा तिच्या घरी गेलो ना बघायला, त्यावेळेला तिने अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी केली होती. ही भाजी माझ्या पसंतीस उतरली आणि पहिल्या घासातच ठरवलं, हीच माझी शेवग्याची शेंग माझ्या आयुष्यभरासाठी माझी अर्धांगिनी म्हणून मला चालेल. ईश्व, काहीतरीच काय बोलताय. मुलांच्या समोर बोलायला काही वाटत नाही का तुम्हाला? मला तर ही अप्पांची लव्ह स्टोरी अगदी तोंडपाठ आहे. जेव्हा जेव्हा घरात शेवग्याच्या शेंगांची भाजी बनते ना, तेव्हा तेव्हा अप्पांना ही लव्ह स्टोरी आठवते. अगं शक्ती, असतात का काही गोड आठवणी पुन्हा पुन्हा आठवण्यासारख्या आणि इतरांना शेअर करण्यासारख्या. जीवाला माहिती नव्हतं म्हणून सांगितलं. तुम्ही केव्हा प्रेमात पडाल ना, तर तुम्ही सुद्धा अशा छोट्या छोट्या गोड आठवणी
आठवून आठवून इतरांना सांगाल. पाणी घे. सावकाश सावकाश. सॉरी. ते जरा सॉरी. ठीक आहेस ना? हो हो ठीक आहे. गण्या, वस्त्र अजून आलं नाही वाटतं. अहो नाही ना दादा, केव्हापासून वाट बघतोय. काय माहित कुठल्या दुकानावर गेलेत. आणि माझा फोन पण नाही उचलते दादा. अच्छा अच्छा, लय लांब गेलाय वाटतं. मी काय बोलतो, तू येईपर्यंत आपण 2-2 कटिंग घेऊया का मस्तपैकी? हा अहो नाही, वस्त्रा दादा आले की घेऊ आम्ही 4 वाजता चहा. अरे तुझा दादा येईल तेव्हा हे काम करे घे. 20 रुपये घे. जा, आपल्याला 2 मस्त स्पेशल कटिंग घेऊन ये जा. बरं, एवढं दुकानाकडे लक्ष द्या बरं का. आलोच मी. आणि हा, सगळ्यात मेन तो कोट तेवढा सांभाळा बरं का दादा. नाही तर दादा माझ्यावर ओरडतील. हो हो, कोट सांभाळतो मी. सांभाळतो कोट. जा. आलोच. हा, कोट. वस्त्र्या, तू श्रद्धाला प्रपोज करायला चाललास काय? तेही हा कोट घालून, शेंट मारून. आता ना बघतोस तू श्रद्धाला कसा प्रपोज करतोस ते. ही पावडर तुझ्या कोट मध्ये टाकल्यावर ना मी बघतो कुठल्या हाताने तू तिचा हात हातात धरतोस ते. वस्त्र्या, मजा येणार. आज मैं बताऊंगा मेरे दिल का राज खोलूंगा. आज मैं तो जाऊंगा मेरे दिल की बात. ए नंद्या, अरे तू बाबा इथं काय करतो रे? मी ते केस कापण्यासाठी आलेलो. देणार केस कापून पटकन? अरे सांगितलं ना बाबा, आता उद्या कापतो उद्या. ए नाही उद्या नको, आज दे ना पटकन कापून. सांगितलं. बरं इतकं अर्जंट आहे का तुझं? मग गाण्याला कापा. अरे तू कापतो, तू कापून दे. अरे पण गाण्या कुठं गेला? तू दे ना कापून पटकन. अहो येत आहे मी, चहा घ्यायला गेलतो. या वेळेला या वेळेला चहा पितात? ए वस्त्र्या, त्याला काय बोलू नको रे. मी त्याला सांगितलं चहा घेऊन ये. मला तलप लागली होती चहाची. तू चल ना, केस कापून दे ना मला. ए नंद्या, सांगितलं ना मला टाइम नाही म्हणून. महत्वाचं काम आहे, मला बाहेर जायचं आहे. आणि तुझं अर्जंट असेल ना तर गाण्याला सांगतो गाण्या कापून दे. बस पटकन बस. नाही, मी तुझा जिगरी मित्र आहे, जिगरी. हा, आणि जिगरी मित्राला सोडून तू बाहेर तुझं काम करायला चाललायस? हा, एवढं महत्वाचं काम आहे तुला बाहेर? हा, अरे देव, गिराईक हा देव असतो, देव. आणि तू देवाला बाहेर जायला सांगतोस, तू देवाचा अपमान करतोस. काय वाचताना काय करतो? असं नाही, बाप लागेल तुला केस काप. देवा, आज मी तुझा उपास पकडलाय. हा, आणि उपासाच्या दिवशी मी कटिंग करत नसतो, तेव्हा आपण प्रस्थान करावं. नाही देवा प्रस्थान करा तुम्ही. कसा गेला आज? नाही अरे कन्या, चला कन्या, चहा. चला, 30 रुपये दिले चहा. कन्या, आज तुमचं विसर्जनच करतो जा. आज मैं बताऊंगा उसको दिल की बात. हे गाण्या, मी काय म्हणतो, मी कपडे बदलतो, जरा बाहेर जाऊन राखण करा. बरं. ए मैं तुझको दुल्हनिया बनाऊंगा. यस ब्रो, चलो. ओहो, तर मी काय म्हणत होतो, पण अप्पा, तुमचं तर लव्ह मॅरेज आहे ना, मग ते बघण्याचा कार्यक्रम वगैरे? आमचा लव्ह अरेंज मॅरेज. आधी आहे ना, मीला कॉलेजमध्ये प्रपोज केलं. नंतर ही काय म्हणाली, घरी येऊन तुम्ही मागणी केला. म्हणून मी तिच्या घरी जाऊन रीतिरिवाजाने लग्नासाठी विचारलं. ते तुम्ही प्रपोज कसं केलं? हो, केलं होतं ना, एकदम फिल्मी स्टाईलने. म्हणजे तसं? त्याचं काय झालं हे मला सांग शिवा, तू काय विचारतोय मला? नाही म्हणजे तुला कोणाला प्रपोज करायचंय की काय?
सॉरी ते घास लहा. नाही नाही, मला कोणाला प्रपोज नाही करायचंय. मी आपलं असं सहजच विचारलं. ते तुमच्या काळात ते प्रपोज वगैरे तुम्ही केलं म्हणजे ते कसं केलं ते जरा जाणून घ्यायचं होतं बस. कसं केलं प्रपोज? कसं आहे शिवा, पूर्वी आहे ना हल्लीसारखं नव्हतं. कुणी आवडलं की लगेच प्रपोज केलं. धीर एकवटून, कोणी बघत नाही ना, कोणी ऐकत नाही ना, हे बघून हे चेक करूनच आम्हाला प्रपोज करायला लागायचं. हल्ली काय ना, लोक ऑनलाईन पण प्रेम व्यक्त करतात आणि प्रेमात पडतात. आमच्या वेळी प्रपोज करण्याची आणि प्रेम व्यक्त करण्याची स्टाईल वेगळी होती. तुला सांगतो शिवा, विजयालक्ष्मी एकदा देवळात गेली आणि मी तिच्याबरोबर तिची मैत्रीणही होती. मी तिला तिथेच गाठलं. धीर एकवटून तिच्या केसात अबोली फुलांचा गजरा माळून देवासमोर म्हटलं, विजयालक्ष्मी, तू मला आवडतेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आज देवाच्या साक्षीने सांगतो, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. असं म्हटल्यावर आहे ना, ती हसली. मी मनात म्हटलं, हसी म्हणजे फाशी. आणि त्या देवळातूनच खरी लव्ह स्टोरीला आमची सुरुवात झाली. अयो काय हे, काय बोलताय तुम्ही पोरांच्या समोर? हा, काय झालं? खरं तेच बोलतोय, घडलं तेच बोलतोय. आता गप्प बसून जेव्हा बघू. पुरे झाल्या तुमच्या जुन्या प्रेमाच्या गोष्टी. विजयालक्ष्मी, प्रेम कधी जुनं होत नसतं. ते रोज आपल्या माणसात नव्याने उलगत जातं. हो, माहित असतं. जेव्हा आता तुम्ही माझे धर्मेंद्र आणि हेमा मालिनी आहात तुम्ही. शक्ती, काय रे, काय झालं? अरे शिवा, काय नाही, ते जरा मगच घशात राहिलो. अरे काय, लक्ष कुठे आहे तुझं? नीट जेवणावर लक्ष ठेव. पुन्हा ठसका लागेल ना. असं सारखं सारखं ठसका लागणं चांगलं नसतं. देवळात प्रपोज, ही तर देवाला मानत नाही, देवळात जात नाही. मग मी माझ्या प्रेमाची कबुली कशी देऊ? दुसरी ट्रिक, दुसरा काहीतरी मार्ग बघावा लागेल.